तुमच्या मुलाचे मित्र तुम्हाला माहिती आहेत का? नसतील तर ते माहिती असायलाच हवेत, खास करून तेव्हा जेव्हा आपल्या मुलांचं वय 16, 17, 18 असतं. मित्र, पूर्ण किस्सा नक्की आहे का? एक दिवस माझ्या मित्राचा फोन आला रात्री 12, 12:30 वाजता, आणि एक फोन नाही, त्याचे 13-14 मिस कॉल होते, पण मोबाईल सायलेंट असल्या कारणाने मला कळलंच नाही. मग तो घरी आला, जोरजोरात दरवाजा वाजवला. म्हटला, सचिन आत्ताच्या आता माझ्यासोबत चाल. म्हटलं, का रे, कुठं जायचं? म्हणे, इगतपुरीला. म्हटलं, एवढ्या रात्री इगतपुरीला? आणि माझ्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलंय, त्याने काहीतरी केलंय. म्हटलं, चल. मग आम्ही गेलो, रात्री तिथे पोहोचलो. 1:30-2 वाजता पोलीसवाल्यांनी सांगितलं की सर, ही मुलं मुलींची छेड करताना पकडण्यात आले, म्हणून त्यांना इथं आणलेले आहेत, आणि ते मुंबईवरनं नाशिकला येत होते. त्या दरम्यान हे सगळं घडलं होतं. आमचा जो मित्र होता, त्या मुलाला बघून त्याला एवढा राग अनावर झाला की त्याने पोलीसवाल्यांसमोरच त्याला धुवायला सुरुवात केली. म्हटलं, सचिन, याला लहानपणी जर कधी याला धोपटला असताना तर आज हे दिवस बघायची वेळ आली नसते. मित्र, इथपर्यंत टेन्शन अजिबात नव्हतं, कारण हे घरातले मॅटर होते. पण त्याच्या पुढचं खरं टेन्शन असं होतं की तो मुलगा दारू पिऊन चिंग झालेला होता, आणि त्याला माहिती नव्हतं की तो कोणाबरोबर मैत्री करत होता. त्याच्याबरोबर जे मित्र होते ना, ते ऑलरेडी त्यांच्यावरती 5-5, 6-6 केसेस होते. अगदी क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेली मुलं होती, आणि पोलीसवाल्यांनाही ते आश्चर्य होते की हा एवढासा मुलगा या मुलांच्या नांदी कसा का लागला. ते नंतर केस सगळी सेटल झाली, मुलाला सोडवलं, आम्ही घरी आणलं, ह्या सगळ्या. पण याच्यात भीतीदायक काय होतं मित्र, आज हे थोडक्यात निभावलं. उद्या जर कधी एखादी मर्डर केस झाली असती, रेप केस झाली असती, त्या मुलाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं, आणि ज्या आईवडिलांचा तो एकुलता एक होता त्यांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. त्यामुळं मला एक नेहमी वाटतं की आपल्या मुलांचे ह्या वयातले मित्र आपल्याला नक्कीच माहिती असायला हवेत. बाकी मला कमेंट करून नक्की सांगा मित्र की तुम्हालाही तुमच्या मुलांचे मित्र माहिती आहेत का, जर तुमची मुलं 16, 17, 18च्या दरम्यान असतील, आणि ती सगळे योग्य मार्गाची मित्र आहेत का. बाकी हा रील त्यांना शेअर करा की जे फ्रीडमच्या नावाखाली मुलांकडे अजिबात बघत नाही, आणि मग मुलं चुकीच्या मित्रांची संगत करतात आणि कुठंतरी अडकून जातात, आणि मग त्यांना सोडवण्याला अख्खं आयुष्य बर्बाद होऊन जातं. बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की भेटा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.